ज्या प्रकारे गोष्टी हँडल केल्या जातात पूर्ण सेटवर, जी लोक आहेत प्रोडक्शन हाऊसमधली ती फारच चांगली आहेत. सो हा एक्सपिरियन्स मला जास्त, जे काही आपण वातावरण क्रिएट करायचा प्रयत्न करतो हे जितकं खरं ठेवता येईल तितकं जास्त लोकांना ते आवडणार आहे. त्यामुळे सगळ्यांचाच हा प्रयत्न नेहमीच असतो की आपण. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी बसले आहेत तू अनोळखी तरी सोबती मधले सलील अर्थात आपले अथर्व. कसे आहात? ऑल गुड, मजेत. मजेत. सिरियल खूप छान चालली आहे. प्रेक्षकांचे खूप डिमांड्स येत आहेत आमच्याकडे सुद्धा की इंटरव्ह्यूज घ्या आणि भेटा त्यांना. तर तुम्हाला जेव्हा ऑफर झालं होतं तेव्हा अप्रोच कसं झालेलं सिरियलचं? आय गेस जशी नॉर्मल प्रोसेस असते कुठल्याही सिरियलची, तसंच सिद्धी जे आमचे क्रिएटिव्ह आहे आणि मनीष सर जे आमचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत, तर त्यांच्याकडनं फोन आला होता आणि मग एक ऑडिशन झाली. त्यानंतर जे घडतं नॉर्मली तसंच घडलं आणि मग फायनली मिळाला हा रोल. राईट. तुम्ही म्हणलात जसं तुम्ही आधी पण केलं होतं, सो काय डिफरन्स आहे तुमच्या आत्ताच्या कॅरेक्टरमध्ये आणि जे तुम्ही आधी केले आहे काम त्यामध्ये काय डिफरन्स तुम्हाला वाटला? पहिल्यांदा निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करतोय ओके. आणि निगेटिव्ह जरी असलं सलीलचं पात्र तरी प्लेफुल आहे. आणि आपल्या घरातली काही काही लोक असतात बघ, ज्यांचा आपल्याला कधी कधी राग येतो पण तरी ते गोड वाटतात. त्या प्रकारचं हे कॅरेक्टर आहे आणि हे मला वेगळे पण वाटतं या कॅरेक्टरचं. असं मला कधी आधी प्ले करायला नव्हतं मिळालं जे तुम्ही आता करताय ते. Right. राईट. नाईस नाईस. आणि जेव्हा स्क्रिप्ट वाचली तुम्ही फर्स्ट टाइम, सो स्क्रिप्ट होती ज्याच्यामुळे तुम्ही हा म्हणलात की तुमचा कॅरेक्टर होता जो नेगेटिव्ह होता ज्याच्यामुळे तुम्ही शोसाठी हा म्हणलात, काय होतं ते? कॅरेक्टर कुठलं होतं ह्याच्यापेक्षा आयरिस प्रोडक्शन सोबत काम करायला मिळणं ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. कारण आयरिस हे एकतर सर्वात जुनं प्रोडक्शन हाऊस आहे मराठी इंडस्ट्रीमधलं. आणि मी खूप ऐकलं होतं की अरे खूप चांगलं प्रोडक्शन हाऊस आहे, खूप चांगलं तिथे ट्रीटमेंट असतं सगळ्यांना. ज्या प्रकारे गोष्टी हँडल केल्या जातात पूर्ण सेटवर, जी लोक आहेत प्रोडक्शन हाऊसमधली ती फारच चांगली आहेत. सो हा एक्सपिरियन्स मला जास्त इंटरेस्टिंग हवा होता, जास्त इंटरेस्टिंग वाटला, ज्यामुळे मला असं वाटलं की आपण हे केलं पाहिजे. राईट. आणि खूप इकडे सिनियर लोक आहेत, सिनियर को स्टार आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करताय. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण की हेमांगी मॅम आहेत, योगिता आहे, अंबर आहे. सो कसं होतं ते फिलिंग? हे सगळेच खूप एक्सपिरियन्स्ड लोक आहेत, पण एकदाही मला असं त्यांनी फील करून दिलं नाही की आम्ही किती काम केलंय किंवा आम्ही किती एक्सपिरियन्स्ड होत. इतकं मोकळेपणाचं एन्व्हायरमेंट क्रिएट केलंय सगळ्यांनी मिळून. त्यामुळे त्या मोठेपणाचं दडपण नाही आलं कधीच. आमचा जो काही बॉन्ड क्रिएट झालाय त्यामुळे दिवसेंदिवस मजाच जास्त येते या सगळ्यांसोबत काम करताना. राईट. आम्हाला पण खूप छान वाटतंय तुम्हाला असं एकत्र बघून. आणि लिटरली असं वाटतं की आपण बघतोय जे ते रिअल लाईफ मध्येच घडतंय, कारण की स्टोरी तशाच प्रकारे चालली आहे. सो खूप छान वाटतंय बघून आम्हाला पण. आणि तुम्ही जेव्हा अशा सेटवरती काम करता तेव्हा तो एक्सपिरियन्स आणि ते किती इम्पॉर्टंट असतं की एका कॅरेक्टरमध्ये स्वतःला एवढं इन्व्हॉल्व्ह करणं, कारण की प्रेक्षकांना ते पाहिजे असतं. सो ते चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी? चॅलेंजिंग डेफिनेटली आहे, पण मला असं वाटतं याचं कम्प्लीट क्रेडिट आमच्या डिरेक्टर सरांना आहे. जयंत पवार सर जे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांनी आमचं जेव्हा रिडिंग झालं होतं पहिल्यांदा सगळ्यांचं एकत्र, तेव्हाच आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जितकं खरं ठेवता येईल ही सगळी पात्र किंवा हे सगळं जे काही आपण वातावरण क्रिएट करायचा प्रयत्न करतो हे जितकं खरं ठेवता येईल तितकं जास्त लोकांना ते आवडणार आहे. त्यामुळे सगळ्यांचाच हा प्रयत्न नेहमीच असतो की आपण जितकं खरं करायला जाऊ तितकं बेटर आहे. आपल्याला कुठलाही आव आणून काही करायची गरज नाहीये. तर मे बी ती प्रोसेस सरांनी आमच्या डोक्यामध्ये इन्स्टिल केली, त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतोय असं वाटतंय. आणि अगेन त्यांचे इनपुट्स वेळोवेळी असतातच, त्यामुळे हे क्रेडिट कम्प्लिटली त्यांचंच आहे. राईट. आणि तुमचं जे कॅरेक्टर आहे सलीलचं कॅरेक्टर, अथर्व आणि सलील किती सिमिलर आहेत की अपोजिट? कम्प्लीट ऑपोजिट. अच्छा. कम्प्लीट ऑपोजिट. कारण सलीलला कुठल्या जबाबदाऱ्या नको आहेत, सलीलला कुठली कामं करायची नाहीयेत, सलीलला फक्त पटकन पैसे कमवायचे, कुठल्याही मार्गाने त्याला ते कमवायचे. आणि तर अथर्वचं तसं नक्कीच नाहीये. अथर्वला रिस्पॉन्सिबिलिटीज आवडतात आणि घरातली कामं तो आवडीने करतो, स्वतःहून करतो. त्यामुळे अथर्व थोडासा समीर सारखा आहे. ओके. त्यामुळे सलील करताना जास्त मजा येते, कारण खूप वेगळं आहे. खूप वेगळे आणि फन आहे करण्यामध्ये. आणि
बघण्यात पण तेवढंच फन आम्हाला दिसतं. सो पुढे ट्रॅकमध्ये काय आम्हाला ट्विस्ट दिसणार आहे, प्लीज थोडंसं हिंट द्या, कारण की कोणीच आम्हाला हिंट दिलेलं नाहीये. मला असं वाटतं ह्याच्यातच तुझं उत्तर आहे. हिंट नाही भेटणार आहे. ओके. त्यासाठी बघण्याचीच गरज आहे. आणि इतकी मनापासून लोक सिरियल बघतायत, खरंच. आमच्यापर्यंत ते पोहोचतायत. त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी सांगून ती मजा घालवण्यापेक्षा त्यांनाच डिस्कवर करू दे. राईट. बघूया मग आपण बघूया सिरियल आणि बघूया की काय ट्विस्ट येणार आहे. सो फॅन्ससाठी काय स्वीट लवली मेसेज. थँक्यू सो मच. तुम्ही जे प्रेम सगळ्यांना देताय त्यामुळेच अजून एपिसोड जे करत राहावेत आणि वर्षानुवर्ष ही सिरियल चालत राहावी, तुमचं प्रेम असंच मिळत राहावं अशीच इच्छा आहे. त्यामुळे बघत राहा तू अनोळखी तरी सोबती, सन मराठीवर, रोज रात्री 9:30 वाजता. टायमिंग बदललंय आमचं, कारण 35 मिनिटचे एपिसोड. हा, तेच तेवढीच मज्जा आम्हाला 5 मिनिटं एक्स्ट्रा. थँक्यू सो मच. थँक्यू.